ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या चॅनलमध्ये। इयत्ता 10वीचं वर्तुळ हे प्रकरण आपलं सुरू आहे। वर्तुळ ह्या प्रकरणाचा पुढचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत। वर्तुळ कंस। वर्तुळ कंस म्हणजे काय याच्यासाठी मी सुरुवातीला एक आकृती या ठिकाणी काढून ठेवलेली बघा। ही वर्तुळाची आकृती तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असेल। वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे। या वर्तुळाला एक छेदणारी छेदिका मी या ठिकाणी काढली, त्याला एबी नावाची छेदिका। छेदिका एबी म्हणण्यापेक्षा त्या छेदिकेला पाहिजे असेल तर मी एल नाव देतो वाटल्यास तर। एल नावाची छेदिका वर्तुळाला ए आणि बी बिंदू मध्ये छेदते। मग ए आणि बी बिंदू मध्ये छेदल्यानंतर हिला वृत्त छेदिका असं सुद्धा म्हटलं जातं। या वृत्त छेदिकेने वर्तुळाचं दोन भागात विभाजन केलेलं आहे। ओके, मग वर्तुळाचं दोन भागात जे विभाजन केलं, वरचा एक भाग दिसतो आणि खाली सुद्धा तुम्हाला एक भाग दिसतो। या वरच्या भागाला आणि खालच्या भागाला काय म्हणतात? वर्तुळ कंस म्हणतात। मग वर्तुळ कंस कुठून सुरुवात होतो? हे बघा, इथपासून ए पासून असा हा संपूर्ण भाग बी पर्यंत, म्हणजे हे जे ए आणि बी ह्या दोन्ही बिंदूंपासून पूर्ण असा कट केलेला वरचा जो भाग आहे याला वर्तुळ कंस असं म्हणतात। व्याख्या बघा किती सुंदर दिलेली आहे। वृत्त छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन झाले। हा भाग आणि हा भाग विभाजन होते, राईट। यापैकी कोणताही एक भाग घ्या, म्हणजे वरचा भाग घेऊ आपण, आणि वृत्त छेदिकेमुळे वर्तुळावरील बिंदू, हे दोन बिंदू यांनी मिळून हे बिंदू सुद्धा धरून हा पूर्ण झालेला जो भाग आहे याला वर्तुळ कंस असे म्हणतात। कळालं तुम्हाला? वर्तुळ कंस। पण आता हे जे दोन वर्तुळ कंस, वरचा सुद्धा वर्तुळ कंस आणि खालचा सुद्धा वर्तुळ कंस, एका वर्तुळाचे दोन भागात विभाजन झाल्यामुळे दोन्ही वर्तुळ कंस तयार झाले। पण ह्या दोन वर्तुळ कंसांना काय म्हणतात हे आपल्याला खूप महत्वाचं आहे। हा वरचा वर्तुळ कंस आहे ना बाळांनो, याला विशाल वर्तुळ कंस असं म्हणतात। विशाल म्हणजे मोठा। मग विशाल वर्तुळ कंसाची व्याख्या काय माहिती का? वृत्त छेदिकेच्या, ही जी वृत्त छेदिका आहे म्हणजे छेदिकेच्या ज्या अंगास वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या भागास विशाल वर्तुळ कंस असं म्हणतात, राईट। म्हणजे छेदिकेच्या ह्या बाजूला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे हा जो वर्तुळ कंस तयार झाला याला विशाल वर्तुळ कंस असं म्हणतात। काय म्हणतात याला? विशाल वर्तुळ कंस असं म्हणतात, लक्षात घ्या। आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ह्या बाजूला असलेला हा जो कंस असेल हा लघु वर्तुळ कंस असं म्हणतात। याला लघु कंस असं म्हटलं तरी चालेल, लक्षात घ्या। मग लक्षात आलं तुमच्या? विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस। मग यांचं वाचन करायचं कसं आपल्याला? लक्षात घ्या। मग आता मला विशाल वर्तुळ कंसाचं जर वाचन करायचं असेल तर मला कंस एबी असं म्हणून चालणार नाही। कंस एबी जर म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो? इकडून जावं का तिकडून जावं? कंस एबी जर म्हटलं तर असं फिरावं का असं इकडून जावं? हा मोठा प्रश्न पडतो। मग तुम्हाला जर विशाल वर्तुळ कंसाचं वाचन करायचं असेल आपल्याला 3 अक्षरी वाचन करावं लागेल। काय म्हणतो मी? 3 अक्षरी वाचन करावं लागेल। मग विशाल कंस म्हटलं तर ए वाय बी। जसं कोणाचं वाचन करताना आपण एखाद्या कोणाचं वाचन करायचं असेल तर आपण 3 अक्षरी वाचन करतो ना, तसं वर्तुळ कंसाचं वाचन करायचं सुद्धा आपण 3 अक्षरी वाचन करूया। म्हणून कंस कसा बघा, विशाल कंस लिहायचा असेल तर कंस असा शब्द घ्यायचा आणि असा शब्द ए वाय बी असं लिहिणार आपण। कंस ए वाय बी हा मधला शब्द खूप महत्वाचा आहे या ठिकाणी। हे दोन्ही तर अंत्यबिंदू आहेत वर्तुळ कंसाचे, शेवटची टोकं। हे अंत्यबिंदू आणि हा मधला बिंदू अशा पद्धतीने कंस ए वाय बी घेतला। नंतर कंस लघु वर्तुळ कंस बघा, लघु कंसाचं वाचन म्हणजे खालच्या कंसाचं वाचन करायचं तर कसं कराल? कंस ए एक्स बी म्हणून या ठिकाणी असं लिहू शकतात, कंस ए एक्स बी अशा पद्धतीने कंसाचं वाचन करायचं। मग लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस कळालं तुम्हाला? या वृत्त छेदिकेमुळे कंसाचे दोन भागात विभाजन झालं। मग ह्या कंसाच्या वरच्या भागाला विशाल वर्तुळ कंस आणि खालच्या भागाला लघु वर्तुळ कंस असं म्हणतात। विशाल वर्तुळ कंस कोणत्या भागाला? तर छेदिकेच्या ज्या अंगास केंद्रबिंदू असेल त्या अंगास विशाल वर्तुळ कंस आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असलेला लघु वर्तुळ कंस। वाचन करायचं कंस ए वाय बी हा अशा पद्धतीने विशाल वर्तुळ कंस आणि कंस ए एक्स बी म्हणजे हा लघु कंस। अशा पद्धतीने व्यवस्थित या ठिकाणी लिहून घ्या। लगेच आपण केंद्रीय कोनाचं माप या ठिकाणी बघणार आहोत। ओके मित्रांनो, वर्तुळ कंस समजलं तुम्हाला? लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय असतं? चला आता आपण अतिशय महत्वाचा घटक याच्यामधला केंद्रीय कोनाच्या मापाकडे जाणार आहोत।
केंद्रीय कोन, वरती व्याख्या लिहून ठेवली मी केंद्रीय कोन. केंद्रीय कोनाची व्याख्या समजून घ्यायच्या आधी मी तुम्हाला आकृतीवरून समजून सांगतो. केंद्रीय कोन शब्दाचा अर्थ आहे केंद्र. केंद्र म्हणजे कोणाचं? वर्तुळाचं केंद्र. कोन, कोन शब्द पण आला बघा. केंद्रीय कोन याचा अर्थ 100% वर्तुळाच्या केंद्राजवळ असलेला कोन. म्हणजे बघा, ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या केंद्रावर असेल किंवा ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या केंद्राजवळ असेल अशा कोनास केंद्रीय कोन असे म्हणतात. ओके, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे आणि वर्तुळाच्या केंद्राजवळ ह्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे या ठिकाणी तयार झालेला हा जो कोन आहे थीटा नावाचा कोन, हा थीटा कोन केंद्रीय कोन आहे. व्याख्या काय सांगते? ज्या कोनाचा शिरोबिंदू, मग बघा ए ओ बी, ओ हा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे वर्तुळाच्या केंद्रावर आहे म्हणून त्या कोणाला काय म्हणतात? केंद्रीय कोन असे म्हणतात. मग ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्रावर आहे किंवा वर्तुळ केंद्रापाशी तयार झालेला जो कोन आहे त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. व्याख्या पाठ करायची गरज नाही. लक्षात आलं? कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या केंद्राजवळ म्हणजे कोनच मुळात वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार झालेला आहे म्हणून ह्या कोणाला केंद्रीय कोन असं म्हणतात. मग केंद्रीय कोन कसं वाचाल बघा. मग केंद्रीय कोन जर वाचायचा असेल तर कोन कसा वाचायचा? ए ओ बी, 3 अक्षरी वाचन करतो. नुसतं कोन ओ म्हणून चालणार नाही आपल्याला, म्हणून कोन कसा वाचणार आपण ह्या ठिकाणी? कोन ए ओ बी याचा अर्थ ओ हा कोन आहे. ओ ह्या बिंदूपाशी असलेला हा कोन आहे आणि ह्या कोणालाच काय म्हणतात? तुम्हाला केंद्रीय कोन असे म्हणतात. अतिशय सुंदर अशी व्याख्या लक्षात आली असेल तुम्हाला. ओके, मग आता या ठिकाणी केंद्रीय कोनाचं माप समजलं तुम्हाला. केंद्रीय कोन, आता कंसांचे माप आपण या ठिकाणी बघूया बाळांनो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, आता हा कंस बघा, ए पी बी हा छोटासा कंस आहे इथून इथपर्यंत. हा तुमचा कंस झाला, याला लघु कंस असं म्हणतात. काय म्हणतात याला? लघु कंस. लहान कंसाला लघु कंस. आणि नंतर ए क्यू बी हा पूर्ण इथपासून इथपर्यंत ह्या टोकापर्यंत आलेला हा जो कंस आहे याला विशाल कंस असं म्हणतात. लक्षात घ्या, हा वरचा विशाल कंस आणि खालचा लघु कंस आहे. मग ह्या लघु कंसाचे माप मी काय सांगतो? ह्या लघु कंसाचे माप म्हणजे कोणत्या कंसाचं माप? कंस ए पी बी ह्या लघु कंसाचं माप जे असतं त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. अतिशय महत्वाचं वाक्य. तुम्हाला कधी जरी झोपेत जरी विचारलं लघु कंसाचे माप सांगा, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. अतिशय महत्वाचं वाक्य. आणि तेच आपण ह्या ठिकाणी कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. ह्या केंद्रीय कोनाचं माप जर 60 अंश असेल तर ह्या कंसाचं माप सुद्धा तुम्हाला 60 अंश लिहिता येईल. आणि म्हणून आपण हे वाक्य असं लिहू शकतो, माप कंस. यम यम म्हणजे काय? माप, मेजर नाही का? मेजर म्हणतात म्हणून त्याला माप कंस. ए पी बी म्हणजे एपीबी कंसाचे माप असा त्याचा अर्थ झाला. तो बरोबर काय घेणार? बरं, बरोबर काय घेणार? ह्या कोनाचे माप म्हणजेच काय? माप कोन, मेजर ऑफ अँगल. माप कोन ए क्यू बी, ए ओ बी, सॉरी कोणतं? ए ओ बी. आणि ते किती दिलेले ह्या ठिकाणी तुम्हाला? कोणाचं माप किती घेतलेलं आपण ह्या ठिकाणी? थीटा घेतलेलं. ते 50 अंश असू शकतं, 60 अंश, 70 अंश, आहे की नाही? किती पण असू शकतं. म्हणजे लघु कंसाचे माप ते 90च्या पेक्षा लहान असेल लघु कंसाचं माप. लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. ए कंस ए पी बी माप कंस ए पी बी बरोबर माप कोन ए ओ बी, ए ओ बी. आणि इथे अशा पद्धतीने लिहितात. ओके, हा पहिलं वाक्य तुमचं क्लिअर झालं. आता विशाल कंसाचं माप विचारलं तुम्हाला नाही का? हा उरलेला विशाल कंस त्याचं माप विचारलं तर कसं काढायचं? 360 मधून लघु कंसाचं माप वजा करून टाकायचं. काय म्हणतो मी? 360. बघा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. असं का केलं असेल तुम्हाला माहितीये का? कारण संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. किती? 360 अंश असतं. त्याच्यापैकी हा लघु कंस जर वजा करून टाकला तर उरलेला तुमचा विशाल कंस असतो. म्हणून लघु कंसाचं माप जर 360 मधून वजा केलं तर तुम्हाला कसलं माप मिळणार? विशाल कंसाचं माप. आणि ह्या ठिकाणी सूत्र लिहिलं बघा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. ओके, हे कळाल्यानंतर आता 3 नंबरचा आकडा, अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप. आता अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप जर विचारलं तुम्ही तर कसं सांगाल?
180 अंश असतं. ते कसं तुम्हाला माहिती, हे काय असतं सांगा मला? कोनमापक. हे काय आहे? कोनमापक. आता कोनमापक म्हणजे अर्धवर्तुळ आहे, दिसतंय तुम्हाला? हे कोनमापक म्हणजे अर्धवर्तुळ आहे. मग येथून सुरुवात झाली 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असं करत 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 शेवट इथपर्यंत किती आला? 180. म्हणजे ह्या पूर्ण अर्धवर्तुळाचं माप किती असतं तुमचं? 180 अंश. मग इथं लिहिलेलं अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप किती? 180 अंश असते. मग जर हे अर्धवर्तुळ 180चं आणि अजून खालून एक अर्धवर्तुळ 180चं, तर तुम्हाला पूर्ण वर्तुळ मिळू शकतं. अर्धवर्तुळात अर्धवर्तुळ एकत्र घातल्यानंतर, एकत्र जोडल्यानंतर पूर्ण वर्तुळ मिळेल. मग वर्तुळाचं पूर्ण माप किती अंश व्हायला पाहिजे? 180च्या दुप्पट किती? 360 अंश. लक्षात आलं तुमचं? याच्यावरून तर तुम्हाला आयडिया आली असेल. मग अर्धवर्तुळाचं माप कळालं, पूर्ण वर्तुळाचं माप कळालं 360 अंश. ओके. लघु कंसाचं माप कळालं. लघु कंसाचं माप म्हणजे त्या केंद्रीय कोनाचं माप. विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून हे लघु कंसाचं माप वजा केलं. 360 वजा संगत लघु कंसाचं माप म्हणजेच विशाल कंसाचं माप. अशा पद्धतीने केंद्रीय कोनाची व्याख्या, लघु कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते हे, आणि त्याच्यानंतर विशाल म्हणजे संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर ती आकृती पण काढा आणि आकृतीत जे जे घटक दाखवलेले असतील ते सुद्धा व्यवस्थित लिहा. ओके मित्रांनो, चला आपण पुढचा भाग बघणार आहे. कंसांची एकरूपता. दोन कंस केव्हा एकरूप होतील? दोन रेषाखंड केव्हा एकरूप होतात सांगा बरं? त्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप होतात. दोन कोण केव्हा एकरूप होतात? दोन कोणांची माप सारखी असेल तर दोन कोण एकरूप होतात. दोन त्रिकोण केव्हा एकरूप होतात? एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवला तर एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. अगदी तसंच या ठिकाणी कंसांची एकरूपता. दोन कंस केव्हा एकरूप होतील याची कंडिशन, याची अट मात्र थोडीशी वेगळी आहे. लक्षात ठेवा, दोन कंसांच्या त्रिज्या समान असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांची माप सुद्धा समान असली पाहिजेत. चला या ठिकाणी आकृतीकडे बघूया. चला, कंस AXB हा कंस वाचतो बघा मी. AXB इथपर्यंत, इथपासून इथपर्यंतचा हा एक कंस. दुसरा कंस BYC हा कंस. हा कंस आणि हा कंस दोन्ही एकरूप केव्हा होतील? जेव्हा दोन्हींची त्रिज्या, बघा ही त्रिज्या, ही पण त्रिज्या, ह्या दोन्ही त्रिज्या समान आहेत एकाच वर्तुळाच्या असल्यामुळे. त्याचबरोबर इकडे सुद्धा असलेली त्रिज्या ही पण समान आहे, कारण तीनही त्रिज्या एका वर्तुळाच्या त्रिज्यात म्हणजे त्रिज्या समान आहेत. राईट. त्याच्यानंतर ह्या AXB ह्या कंसाचं माप आणि BYC ह्या कंसाचं माप सुद्धा समान पाहिजे. तेव्हाच ते दोन कंस कसे असतात? एकरूप असतात. आणि ते मांडायचं कसं बघा. कंस AXB एकरूप कंस, एकरूप कंस. आता पुढचा लिहायचा असेल केव्हा? BYC अशा पद्धतीने लिहिलं जातं. लक्षात घ्या. कंस AXB म्हणजे AXB आणि AYB एकरूप केव्हा? जेव्हा त्रिज्या समान, त्यांची माप पण सारखी, तेव्हाच आपण हे अशा पद्धतीने लिहू शकतो. कळलं तुम्हाला? ओके. आता याच्यानंतर कंसांच्या मापांचा बेरजेचा गुणधर्म बघूया बाळांनो. मला समजा कंस ABC इथपासून तर इथपर्यंत ह्या कंसाचं माप जर लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार बघा. माप कंस, माप कंस कुठून सुरुवात करतो? ABC म्हणून लिहिणार ABC. कुठल्याही कंसाचं वाचन करायचं असेल तर किमान 3 बिंदू आपल्याला आवश्यक असतात, आहे की नाही? मग मला ह्या अंत्यबिंदू हे दोन महत्वाचे आणि ह्या मधल्या 3 बिंदूपैकी कोणताही बिंदू उचला तुम्ही. एखाद्याने असं लिहिलं असतं AXC तरी सुद्धा चाललं असतं. एखाद्याने असं घेतलं असतं AYC तरी सुद्धा पूर्ण ABCच कंस आला असता. म्हणून कंस ABC चे माप बघा. कंस ABC चे माप म्हणजे ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत याचं पूर्ण माप जर काढायचं असेल तर आपण असं लिहू शकतो. माप कंस, माप कंस. पहिला हा कंस घ्यायचा, छोटा कंस. माप कंस AXB अधिक त्याच्यात हा मिळू शकतो कंस, माप कंस म्हणा या, माप कंस BYC.
आणि ह्याच गुणधर्माला काय म्हणतात, कंसाच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म. दोन कंसांच्या मापांची जर बेरीज केली तर मोठा कंस तुम्हाला काढता येतो. म्हणजे ए पासून सी पर्यंत जर माप घ्यायचं असेल तर ह्या कंसामध्ये हा कंस मिळवला बघा, दोन्हीच्या मापांची बेरीज केली तर माप कंस एबीसी तुम्हाला मिळाला. यालाच म्हणतात कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. ही दोन्ही व्याख्या घ्यायच्यात, त्याच्यानंतर ही आकृती काढायची आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं. चला मित्रांनो, अतिशय महत्वाचं प्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रमेयाची सिद्धता ही पुस्तकात दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी काही रिकाम्या जागा आहेत, आपल्याला त्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत. सिद्धता पुस्तकामध्ये आहे, फक्त आपण रिकाम्या जागा भरणार आणि त्यावेळेस हे समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बघा प्रमेय वाचूया पहिल्यांदा. एकाच वर्तुळाच्या वर्तुळ एक असेल किंवा याच्यासारखे अजून दोन एकरूप वर्तुळ असू शकतात. या वाक्याचा अर्थ एकाच वर्तुळाच्या, वर्तुळ आपण इथे एक काढलं, किंवा शब्द एकरूप वर्तुळांच्या म्हणजे याच्यासारखे अजून दोन वर्तुळ म्हणजे समान त्रिज्या असलेले दोन वर्तुळ सुद्धा असू शकले असतात. आणि म्हणून अशा वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे कंसांच्या जीवा एकरूप असतात हे दाखवायचं आपल्याला. कंस एकरूप म्हणजे या ठिकाणी ए बी असेल, या ठिकाणी बिंदू बघतोय कोणता नेमका बघा, या ठिकाणी पीएपी पी बिंदू आहे. समजा कंस एपीसी त्याच्याशी एकरूप कंस कोणता आहे, डी क्यू ई. हे दोन कंस जर एकरूप असतील तर ह्या कंसाची ही जीवा एसी आणि ह्या कंसाची जीवा डीई ह्या जीवा सुद्धा एकरूप असतील. जीवा कोणाला म्हणायचं हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे पण माहिती पाहिजे. एसीला जीवा म्हणतात, ही जीवा आणि डीई ह्या जीवा आपल्याला या ठिकाणी एकरूप दाखवायच्या आहेत. आणि काय एकरूप आहे, फक्त कंस एपीसी नावाचा कंस एकरूप आहे आणि डीक्यूई नावाचा कंस एकरूप आहे. याच्यावरून आपल्याला जीवा एकरूप दाखवायचा. ओके, प्रमेयाचा अर्थ कळाला तुम्हाला. आता पक्ष बघा, पक्षामध्ये काय, केंद्र बी असलेल्या वर्तुळात केंद्रबिंदूला बी नाव दिलेलं आहे. या वर्तुळात एपीसी कंस एकरूप कंस डीक्यूई मी तुम्हाला आधीच सांगितलं. चला नंतर जीवा एसी, ही जीवा एसी आणि जीवा डीई एकरूप दाखवायचे. हे साध्यामध्ये जाईल. जे माहिती असतं ते आपण पक्षात लिहित असतो आणि जे सिद्ध करायचं असतं ते आपण साध्यात लिहित असतो. लक्षात घ्या. मग आपण इथून हे लिहिल्यानंतर आता सिद्धतेकडे जाणार. सिद्धतेत सांगितलं रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करायला सांगितली. ओके बाळांनो, आता या ठिकाणी बघा दोन त्रिकोण तयार केलेले तुम्हाला दिसत असेल. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. सिद्धता समजून घ्यायच्या आधी मी इकडे तुम्हाला तोंडी समजून सांगतो, मग नंतर आपण पलीकडे जाऊया. चला, या ठिकाणी दोन त्रिकोण आहे. पहिला त्रिकोण मी हा वाचतोय नाही का, ए बी सी हा त्रिकोण. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण हा, तो वाचायचा कसा, डी बी ई. हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणांचा जर विचार केला ना बाळांनो, एबीसी त्रिकोणाची एबी बाजू आणि डीबीसी त्रिकोणाची डीबीई त्रिकोणाची बीडी बाजू, या दोन्ही बाजू सारख्या आहेत. का सारख्या आहेत? कारण वर्तुळाची त्रिज्या आहे. ही जेवढी लांबी तेवढीच लांबी बीडीची, एबीची लांबी तेवढीच बीडीची लांबी, कारण त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. वर्तुळाच्या त्रिज्या तुम्ही कुठेही मोजल्या तरी त्या समान लांबीच्या असतात. राईट. त्याच्यानंतर तुमचा बीसी ह्या त्रिकोणाची, ए बी सी ह्या त्रिकोणाची बीसी बाजू घेऊया. त्याच बाजूच्या लांबीची दुसरी ह्या त्रिकोणाची कोणती येईल, तुमची बीई बाजू येईल. याचं कारण सुद्धा तेच, ही वर्तुळाची त्रिज्या आणि ही वर्तुळाची त्रिज्या. राईट. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं, हा इथला कोण, हा कोण, हा याच्याशी हा कोण एकरूप. कशावर बरं? कारण हे बघा लक्षात घ्या, एपीसी कंस हा डीक्यूई ह्या कंसाशी एकरूप आहे. ह्या कंसाचं माप म्हणजे त्याच्या केंद्रीय कोनाचं माप. ह्या कंसाचं डीक्यू ह्या पूर्ण कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप. जर दोन्ही कंस एकरूप असतील तर त्यांची संगत केंद्रीय कोन सुद्धा कसे असतील, एकरूप असतील. लक्षात ठेवा. आणि म्हणून दोन्ही केंद्रीय कोन आपण या ठिकाणी एकरूप दाखवणार. मग कुठली कसोटी तयार झाली या ठिकाणी,
बाजू कोन बाजू बाकोबा कसोटीनुसार बाजू कोन बाजू बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण तुमचे काय झाले एकरूप झाले। मग जर दोन त्रिकोण एकरूप होतील बघा ही बाजू याच्याशी एकरूप ही बाजू याच्याशी एकरूप हा कोन याच्याशी एकरूप आता उरलं काय संगत मध्ये संगत म्हणजे तुमची एसी बाजू उरली आणि डीई बाजू उरली म्हणजे एसी एकरूप डीई सुद्धा सांगता येईल आणि तुम्हाला तेच दाखवायचं एसी एकरूप डीई काय असेल ते एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा। ओके फक्त आता जे सांगितलं तेच आपण या ठिकाणी भरणार आहोत। पहा मग या ठिकाणी आता त्रिकोण एबीसी वर डीबीई नाही का एबीसी व डीबीई या त्रिकोणात पहा बाजू एबी एकरूप बाजू डीबी सांगितलं एबीसी एकरूप डीबी कोणतं कारण असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या राईट झालं पहिलं वाक्य। आता इथं काय भरायचं हे बघूया बघा इथं बाजू कोरा शब्द आहे आणि इथे पण कोरा शब्द आहे इथं काहीच नाही इथे कोरी जागा इथं कोरी मग बाजू आणि या ठिकाणी बाजू कोणती कोणती बाजू राहिली मग आता ही तर झाली होती याच्याशी आता बघा ह्या त्रिकोणाची बीसी बाजू मग या ठिकाणी बीसी टाकूया राईट नंतर याची जर बीसी बाजू खून केली तशीच याची कोणती बाजू येईल बीई बाजू या ठिकाणी घेऊ हा शब्द इकडे घेतो मी बाजू शब्द चला बीसी बीसी सारखा कोणता बीई कारण काय हेच कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओके एकाच वर्तुळाच्या त्रिज्या मग पाहता या ठिकाणी त्याच्यानंतर खाली दिला एबीसी कोण एबीसी कोण इथे असलेला कोण एकरूप कोण डीबीई डीबीई इथे असलेला कोण हे दोन्ही कोण एकरूप सांगितले लक्षात येतं तुमच्या डीबी एबीसी आणि डीबी हे दोन कोण एकरूप सांगितले त्याचं कारण दिलं एकरूप कंसांची व्याख्या म्हणजे एकरूप कंसांची व्याख्या म्हणजे काय कंस एकरूप तर त्याचा केंद्रीय कोण हा कंस त्याच्याशी एकरूप तर त्याचा केंद्रीय कोण हा हे दोन्ही एकरूप तर हे दोन्ही कोण कसे असतील तुमचे एकरूप तेच एकरूप कंसाची व्याख्या केंद्रीय कोणाची चालत मग आता पहा या ठिकाणी तीन गोष्टी मिळाल्यात दोन बाजू आहेत एक कोण आहे दोन बाजू एक कोण आणि म्हणून कोणते त्रिकोण एबीसी त्रिकोण जसाच तसा एकरूप व वजनाचा शब्द काढून डीबीई त्रिकोण आणि इथं काय देणार कोणती कसोटी येणार सांगा बाजू दोन बाजू एक कोण बाकोबा म्हणून बाकोबा कसोटी कुठली बाकोबा कसोटी बाकोबा कसोटीनुसार एकरूप मग जर दोन बाजूनुसार बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप झाले आता ह्या त्रिकोणाची एसी बाजू उरली आणि ही डीई बाजू ह्या बाजू सुद्धा कशा असतील एकरूप म्हणून बघा एसी जीवा शब्द वापरला या ठिकाणी जीवा एसी एकरूप जीवा डीई याला कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय शब्द टाकायचा इथे संगत बाजू अशा पद्धतीने ही सिद्धता आहे आपण लक्षात आली मग लक्षात आलं असेल तुमच्या आपण हे सिद्ध केलं काय जर तुमचे वर्तुळ कंस एकरूप असतील तर ह्या जीवा सुद्धा त्यांच्या जीवा सुद्धा संगत जीवा एकरूप असतात हे आपण सिद्ध केलं। आता उलट या प्रमेयाचा व्यत्यास जो आहे तो पुस्तकात दिलेला आहे तुम्ही घरी लिहू शकता काय त्याच्यात फक्त उलट जाईल जसं कंस एकरूप तर जीवा एकरूप दाखवल्या आता जीवा जर एकरूप असतील तर कंस एकरूप दाखवा हे वाक्य बदलून जाईल एकाच वर्तुळात एकरूप जीवा असतील तर त्याचे एकरूप त्याचे संगत कोण कसे असतील संगत कंस कसे असतील एकरूप दाखवा म्हणजे कंस एकरूप दाखवायचे जीवा एकरूप आहेत आणि कंस एकरूप दाखवायचे हा व्यत्यास पुस्तकात तुम्हाला दिलेला आहे अतिशय सोपा असा भाग आहे 100% तुम्हाला समजला असेल नाही समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घ्यायचा आणि पुन्हा ऐकायचा प्रयत्न करा 100% समजणार आणि कृतीमध्ये दिले कृतीयुक्त अशी प्रमेय होतं हे आता ह्या ठिकाणी हा भाग संपलेला आहे याचा उर्वरित भाग सराव संच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार तोपर्यंत धन्यवाद।